Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson PV Sindhu an icon of success. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PV सिंधू an icon of success हा लेसन बघणार आहोत. Let's get started. PV Sindhu or Pusarla Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. तर मित्रांनो, PV सिंधू किंवा जिचं पूर्ण नाव आहे पुसरला वेंकटा सिंधू ही एक एस शटलर आहे. एस शटलर म्हणजे टॉप बॅडमिंटन प्लेयर आहे आपल्या देशामधील आणि सिल्वर मेडलिस्ट आहे 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. तर रिओ समर ऑलिम्पिक जे 2016 साली झालं त्यामध्ये ती सिल्वर मेडल म्हणजे रजत पदक विजेती सुद्धा आहे. दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स PV रमना अँड P विजया इन द इयर 1995. अशा प्रकारे या यंग बॅडमिंटन प्लेयरचा जन्म झाला आंध्र प्रदेशमध्ये आणि तिचे आई वडील PV रमना P विजया हे दोघंही व्हॉलीबॉल प्लेयर्स होते आणि तिचा जन्म झाला 1995 साली. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. तिच्या वडिलांना आपल्या खेळामध्ये एक्सलन्स म्हणजे प्रावीण्य दाखवण्यासाठी भारत सरकारचा अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की स्पोर्ट्स म्हणजे खेळ हा तिच्या रक्तामध्येच होता. वन ऑफ द यंगेस्ट अँड एक्सलंट बॅडमिंटन प्लेयर ऑफ द कंटेम्पररी टाइम्स, सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2014. अशा प्रकारे सिंधू ही कंटेम्पररी टाइम्समधील म्हणजे समकालीन आत्ताच्या वेळेमधील एक टॅलेंटेड बेस्ट यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर आहे. आजच्या काळातील ती भारतातील एक यंगेस्ट आणि टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर आहे. शिवाय 2014 साली जगभरातील जी टॉप 10 ची रँकिंग असते त्यामध्ये सिंधू फीचर झालेली आहे म्हणजे तिने स्थान मिळवलेलं आहे. अशा प्रकारे PV सिंधू ही एक भारतातीलच नाही तर जगभरातील टॉप बॅडमिंटन प्लेयरमध्ये समाविष्ट आहे. PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. तर PV सिंधू वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळणं तिने चालू केलं. आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद्स विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. आणि जेव्हा पुलेला गोपीचंदने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली 2001 साली, तिथून PV सिंधूने इन्स्पिरेशन घेतलं होतं आणि तिथूनच तिने वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळणं सुरूसुद्धा केलं. सो तिला इन्स्पायर करणारा प्लेअर कोण होता? पुलेला गोपीचंद. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. हेच कारण होतं की PV सिंधूने का बरं व्हॉलीबॉलच्या ऐवजी बॅडमिंटन खेळ निवडला, जरी तिचे आई-वडील दोघेही प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स होते तरीही. Her initial apprenticeship started with Mehboob Ali at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in Secunderabad. सुरुवातीचं तिची इनिशियल अप्रेंटिसशिप म्हणजे सुरुवातीचं तिचं जे प्रशिक्षण होतं ते झालं तिचे कोच मेहबूब अली यांच्यासोबत बॅडमिंटन कोर्ट्सवर इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबादमध्ये म्हणजे हैदराबादमध्ये एक प्रकार. Later she joined Pullela Gopichand's Badminton Academy to further enhance her sporting skills. पुढे मग आपले खेळामधील जे स्किल्स आहेत त्याला अजून एन्हान्स करायसाठी अजून वाढवण्यासाठी तिने पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी जॉईन केली. सो हे बघितलं आपण तिचं सुरुवातीचं. आता आपण तिच्या अर्ली सक्सेसबद्दल जाणून घेणार आहोत. अर्ली सक्सेस. सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन केम in the form of the 5th Servo All India Ranking Championship for under 10 category. She also won the singles title at the Ambuja Cement All India Ranking. So सिंधूचा जो पहिला मेजर रिकग्निशन होतं अंडर 10 कॅटेगरीमध्ये ते होतं तिने जिंकलं 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप आणि त्यानंतर तिने सिंगल्स टायटल जिंकलं अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगचे. त्यानंतर इन अंडर 13 कॅटेगरी सिंधू वोन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्ण केतन ऑल इंडिया टूर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. सो या अलग अलग कॉम्पिटिशन्स ती जिंकली अंडर 13 कॅटेगरीमध्ये, ज्यामध्ये डबल्स टायटल जिंकली IOC ऑल इंडिया रँकिंग,
कृष्ण केतन ऑल इंडिया टूर्नामेंट, सब ज्युनियर नॅशनल्स आणि ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. At the 51st National School Game in India, Sindhu won the gold medal in under 14 category. पुढे 51st नॅशनल स्कूल गेम जे झाले इंडियामध्ये त्यामध्ये सिंधूने अंडर 14 कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. अशा प्रकारे हे होतं सिंधूचं अर्ली सक्सेस. आता पाहूया आपण सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. इंटरनॅशनल लेवलवर कशा प्रकारे तिने डेब्यूट केलं, पदार्पण केलं आणि तिचा परफॉर्मन्स कसा होता. PV Sindhu did not take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. तर जागतिक पटलावर स्वतःला एक प्रॉमिसिंग प्लेयर म्हणून लॉन्च आणि एस्टॅब्लिश करण्यामध्ये सिंधूला फार वेळ लागला नाही. शी वोन द ब्रॉन्झ मेडल इन 2009 सब ज्युनियर एशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. कोलंबोमध्ये जी सब ज्युनियर एशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये 2009 साली सिंधूला ब्रॉन्झ मेडल मिळालं. अशा प्रकारे इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा सिंधूने आपला करिश्मा कायम ठेवला. The star player bagged silver in the women's singles at Iran Fajr International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. पुढे या स्टार प्लेयरने सिल्वर मेडल जिंकलं वुमन्स सिंगल्समध्ये ॲट इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2010 आणि त्यानंतर 2010 साली उबर कपमध्ये जाणारी जी नॅशनल टीम होती त्यामध्ये सुद्धा आपलं स्थान निश्चित केलं. PV सिंधूच रिसेंट रिकग्निशन. आता रिसेंट रिकग्निशन बघूया आपण PV सिंधूच्या. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वोन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012 साली सिंधूने एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशिया ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. आणि तिचा जो परफॉर्मन्स होता मलेशिया ओपन 2013मध्ये तिने मेडनमध्ये तिचं फर्स्ट ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं तिथे. द बेस्ट मोमेंट ऑफ हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर वेन शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन सिंगल ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. तिच्या जीवनातलं आपण म्हणू शकतो तिच्या कारकिर्दीमधील सगळ्यात बेस्ट मोमेंट त्याच वर्षी आला जेव्हा तिने वुमन सिंगल ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वुमन्स सिंगल्समध्ये मेडल मिळवलं आणि तशी करणारी ती इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट ठरली, इंडियाची पहिली मेडलिस्ट ठरली. सो ते तिच्या जीवनातलं आपण म्हणू की बेस्ट मोमेंट होतं करिअरमधील. PV Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title. पुढे PV सिंधूने 2013ची सांगता अतिशय बहारदार केली जेव्हा तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं. ऑल्सो वन अर्जुन अवॉर्ड आणि त्याच वर्षी तिला अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळाला. वन ऑफ द हायेस्ट ऑनर फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इन द कंट्री. आपल्या देशामधील कुठल्याही खेळाडूला मिळणारा एक सर्वोच्च सन्मानांपैकी एक सन्मान आहे जो PV सिंधूला मिळाला. In 2014, she won back-to-back medals in World Badminton Championship and became the first Indian to do that. 2014 साली पुढे ती बॅक टू बॅक इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये मेडल मिळवली. तिने मेडल्स मिळवले आणि तसं करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. In 2015 नोव्हेंबर शी bagged successive women's single title at Macau Open Grand Prix Gold. पुढे मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डमध्ये तिने सक्सेसिव्ह वुमन सिंगल टायटल जिंकलं आणि अशा प्रकारे आपली जी घोडदौड आहे PV सिंधूने पुढे चालूच ठेवली. द इयर 2016 ब्रॉट हर अनदर अचीवमेंट ऑफ विनिंग मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन सिंगल टायटल. पुढे 2016 साली PV सिंधूने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन सिंगल टायटल जिंकलं वेअर शी डिफिटेड स्कॉटलंड्स क्रिस्टी ग्लिमर इन फायनल. जिथे तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमरला फायनलमध्ये हरवलं. In August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. पुढे ऑगस्टमध्ये 2016 साली सिंधू ही सेमीफायनलमध्ये पोहोचली वुमन सिंगल इव्हेंट ॲट 2016 समर ऑलिम्पिक्स. 2016 समर ऑलिम्पिक्सच्या सेमीफायनल्समध्ये ती पोचली आणि ती जगातील नंबर 2ची प्लेयर वांग यिहान हिला हरवून पुढे पोचलेली होती. म्हणजे ही पण खूप मोठी अचीवमेंटच आहे.
Sindhu created history by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-finals in Rio Olympic. जपानच्या नाझोमी ओकुहारा हिला हरवून PV सिंधू फायनल्समध्ये पोहोचली आणि असं करून सिंधूने हिस्ट्री क्रिएट केली, इतिहास घडवला. She won a silver medal in the finals while the gold was taken by Spain's Carolina Marin. फायनलमध्ये PV सिंधूला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं आणि गोल्ड मेडल स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने जिंकलं. Later she defeated Carolina Marin and won 2017 India Open Super Series title. पुढे PV सिंधूने कॅरोलिना मरीनला हरवलं, 2017 सालचं इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल जिंकलं. सो आत्तापर्यंत आपण तिचे रिसेंट रिकग्निशन जे आहेत त्या बघितले. आता बघूया आपण नोटवर्दी ऑनर्स. Among the other noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the fourth highest civilian award of India. In 2016 she received the Rajiv Gandhi Khel Ratna Award. So जे खूप सारे नोटवर्दी अवॉर्ड्स तिला मिळालेले आहेत, ऑनर्स सन्मान मिळालेले आहेत PV सिंधूला. त्यामध्ये तिला 2015 साली पद्मश्री भेटलेला आहे, भारत सरकारचा चौथा सगळ्यात मोठा नागरी सन्मान आहे. आणि 2016 साली तिला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. द बेस्ट एंडॉर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट. PV सिंधू हिच्या डेडिकेशनबद्दल, समर्पणबद्दल आणि कमिटमेंट म्हणजे बांधिलकीबद्दल जी सर्वात चांगली पावती जर तिला कोणती दिली असेल तर ती आहे गोपीचंदचे तिच्यासाठी उद्गारलेले शब्द. ते म्हणतात, द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर ऑफ सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेवर से डाय स्पिरिट. सिंधूच्या गेममधील सगळ्यात स्ट्रायकिंग फीचर जर कुठलं असेल म्हणजे वैशिष्ट्य असेल तर ते आहे तिचा ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन अँड नेवर से डाय स्पिरिट. आणि कधीही ती हार मानत नाही. हे तिच्या खेळातील सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत असं तिचे कोच पुलेला गोपीचंद यांना तिच्याबद्दल वाटते. PV सिंधू हॅज बीन पुशिंग द एनवेलप like no young badminton player had done before in the history of women badminton in India. अशा प्रकारे आजपर्यंत वुमन बॅडमिंटनच्या हिस्ट्रीमध्ये कोणत्याही बॅडमिंटन प्लेयरला जे करता आलं नाही ते PV सिंधू करून दाखवत आहे. पुशिंग द एनवेलप म्हणजे नवीन नवीन रेकॉर्ड करत आहेत, नवीन नवीन हिस्ट्री क्रिएट करत आहे, जे आजपर्यंत कुणीही मिळवलं नव्हतं असं सक्सेस मिळवत आहे. ॲट अन इंटरव्ह्यू सिंधू वॉज आस्क्ड how much mentoring or guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career in her own words. एका इंटरव्ह्यूमध्ये PV सिंधूला विचारण्यात आलं की तिचे आईवडील तिला कशा प्रकारे मेंटरिंग आणि गायडन्स करतात म्हणजे मार्गदर्शन करतात आणि तिचे आईवडील कशा प्रकारे तिच्या स्पोर्ट्स करिअरमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तर ती काय म्हणते बघा, तिच्याच शब्दांमध्ये आपण बघूया. Guidance wise, every time I go for national level tournaments, they accompany me there. So guidance wise म्हणजे मार्गदर्शनच्या बद्दल बोलायचं झालं तर जेव्हा कधी मी नॅशनल लेवलवर म्हणजे राष्ट्रीय खेळ स्पर्धांमध्ये भाग घेते तेव्हा माझे आईवडील तिथे माझ्याबरोबर येतात. अँड व्हेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी वॉट आय एम डुईंग. आणि जेव्हा मी प्रॅक्टिस करत असते, सराव करत असते किंवा खेळत असते तेव्हा ते मला सांगतात की मी कशी खेळत आहे, म्हणजे मी नेमकं करत काय आहे. माय डॅड गिव्स मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले. माझे वडील मला एक सारांश देतात की आज मी कशी खेळली किंवा मी कशी खेळते. अँड इट इज व्हेरी हेल्पफुल. आणि ते खूपच हेल्पफुल म्हणजे उपयोगाचं ठरते. बिकॉज ॲज आउटसायडर्स दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम. कारण जे बाहेरून बघणारे लोक असतात त्यांना नक्कीच गेमबद्दल जास्त कळत असते. ॲज अ बॅडमिंटन प्लेयर वी ऑब्वियसली नो फ्यू थिंग्स बट समवन फ्रॉम द आउटसाईड कॅन पिन पॉईंट स्टफ दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. ॲज अ बॅडमिंटन प्लेयर नक्कीच आपल्याला काही गोष्टी माहिती असतात पण बाहेरून बघणारे जे व्यक्ती आहे ते अशा छोट्या छोट्या गोष्टी पकडू शकतात जे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही असं PV सिंधू म्हणते. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. त्यामुळे काउन्सिलर्स म्हणून म्हणजे मार्गदर्शक म्हणून आणि पॅरेंट्स म्हणजे पालक म्हणून दोन्ही दृष्टीने तिच्यासाठी ते फार हेल्पफुल ठरते. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. ॲज अ टॉप प्लेयर हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट
and psychologically deal with an early loss? Did it hurt when she did not win? त्याच इंटरव्ह्यूमध्ये तिला एक प्रॅक्टिकल क्वेश्चनसुद्धा विचारण्यात आला. तिला विचारण्यात आलं की कुठल्याही बॅडमिंटन प्लेयरसाठी हे पॉसिबलच नाही आहे की तो वीक इन अँड वीक आउट म्हणजे लगातार जिंकतच राहील. सो ॲज अ टॉप प्लेयर, एक टॉप प्लेयर म्हणून जेव्हा ती एखाद्या टुर्नामेंटमध्ये जाते आणि लवकरच त्या टुर्नामेंटमधून बाहेर पडते, तेव्हा ती त्या अर्ली लॉससोबत सायकोलॉजिकली म्हणजे मानसिकदृष्ट्या कशा प्रकारे डील करते. तिला वाईट वाटते का जेव्हा ती जिंकत नाही, असा प्रश्न इंटरव्ह्युअरने तिला विचारला. टू दिस शी रिप्लाइड, त्यावर तिने रिप्लाय दिला, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, यू फील बॅड. जेव्हा तुम्ही बरोबर योग्य प्रकारे खेळत नाही आणि पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये आऊट होता, नक्कीच तुम्हाला वाईट वाटते. एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स, आणि एस्पेशली जेव्हा की तुम्ही एक टॉप प्लेयर आहे तेव्हा तर अधिकच वाईट वाटते. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट अँड प्रॅक्टिस हार्डर. पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागते आणि अजून जास्त मेहनत करावी लागते. अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, आणि आपल्या चुका शोधून त्यांच्यापासून शिकावं लागते, त्यांच्यावर काम करावं लागते. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. ती म्हणते मला वाटते की त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर अँड यू नीड टू कोप विथ इट. पण जीवनात चढउतार तर असणारच आहेत आणि तुम्हाला त्याच्याशी जुळवून घ्यावं लागते. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. अशा प्रकारे सिंधूला आपण सलाम करूया आणि भविष्यात तिला अजून मोठं सक्सेस मिळो अशी आपण आशा करूया. तर मित्रांनो, हा होता PV सिंधू अन आयकॉन ऑफ सक्सेस लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.